हॅलो गाईज, ऑनेस्टली सांगा, इंग्लिशचं नाव ऐकलं की पहिल्यांदा मनात काय विचार येतो? थोडीशी भीती, थोडंसं कन्फ्युजन किंवा उद्यापासून स्टार्ट करूया. पण आज आपण एक गोष्ट क्लिअर करूयात. इंग्लिश इज नॉट डिफिकल्ट लँग्वेज, पण आपण त्याला ओव्हर थिंकिंगने डिफिकल्ट बनवतो. पण आज आपण इंग्लिश ग्रामर नाही शिकणार आहोत. आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे स्ट्रक्चर्स. इंग्लिश खूपच इझी आहे. जसं की सब्जेक्ट एमिसार इन्फॉर्मेशन इंग्लिश रेडी आणि सब्जेक्ट हॅव हॅज प्लस ऑब्जेक्ट सेंटेन्स रेडी. बस इतकंच. नो टेन्शन, नो कन्फ्युजन. आज आपण 4 बेसिक वर्ड ऑर्डर शिकणार आहोत ज्या आपल्याला सेंटेन्स बनवायला हेल्प करणार आहेत. तर त्या 4 वर्ड ऑर्डर्स अशा आहेत. फर्स्ट आहे STP, सेकंड STV, थर्ड STQ and fourth STO. तर फर्स्ट वर्ड ऑर्डर आहे STP, where S stands for subject, म्हणजेच कर्ता. ओके, जिथं आपण एक नाउन किंवा प्रोनाउन घेऊ शकतो. T stands for टेन्स इंडिकेटर, म्हणजेच काळ दर्शवणारे शब्द. आता आपण फक्त प्रेझेंटचे टेन्स इंडिकेटर्स यामध्ये घेणार आहोत. अँड P stands for प्रोफेशन, म्हणजेच व्यक्तीचा पेशा. तर STP म्हणजेच तू कोण आहेस. STP चे काही सेंटेन्सेस तुम्ही इथे पाहू शकता, जसे की शी इज ॲन इंजिनियर. तर तिचं प्रोफेशन कोणतं आहे? तर इंजिनियर. ह्यातलं शी आहे ते सब्जेक्ट आहे. इज टेन्स इंडिकेटर आणि इंजिनियर हे तिचं प्रोफेशन आहे. जसं की आय एम अ ट्रेनर, मी ट्रेनर आहे. आय हा सब्जेक्ट आहे, एम टेन्स इंडिकेटर आणि ट्रेनर माझं प्रोफेशन आहे. माय फादर इज अ फार्मर, माझे वडील शेतकरी आहेत. माय ब्रदर इज अ पायलट, माझा भाऊ विमान चालक आहे. तर तुम्ही तुमचं प्रोफेशन मला कमेंट करा. नेक्स्ट एक्झाम्पल आहे माय सिस्टर इज अ नर्स, माझी बहीण नर्स आहे. तर नर्स हे तिचं प्रोफेशन आहे. माझा भाऊ डॉक्टर आहे, याला इंग्लिशमध्ये म्हणणार माय ब्रदर इज अ डॉक्टर. तर आपली नेक्स्ट वर्ड ऑर्डर आहे STV. आता S स्टँड फॉर सब्जेक्ट, T स्टँड फॉर टेन्स इंडिकेटर, वेअर ॲज V स्टँड फॉर वर्ब. वर्ब म्हणजे काय? तर ॲक्शन वर्ड, जिथे तुमची ॲक्शन दाखवली जाते. जसं की मी आता काय करायला लागले, मी आता टीचिंग करत आहे. ओके, मी आता धावत आहे, मी आता बोलत आहे. या सगळ्या माझ्या ॲक्शन्स आहेत. तर या ॲक्शन्सला आपण म्हणतो वर्ब. तर STV वर्ड ऑर्डर मध्ये आपण ज्या ॲक्शन्स घेतो त्या ING फॉर्म मध्ये घेत असतो, कारण आपण त्या ॲक्शन्स चालू आहेत असं इथं दाखवत असतो. आता माझं एक एक्झाम्पल आहे. आता तो काय करत आहे? तर तो रिसर्च करत आहे. तर हे आहे आपलं STVचं एक्झाम्पल. ही इज रिसर्चिंग किंवा ही इज डुईंग रिसर्च. तर रिसर्च, डू हे काय आहेत? आपले वर्ब आहेत, ज्याला आपण ING मध्ये वापरलेलं आहे. जसं की माझा भाऊ स्विमिंग करत आहे. तर स्विमिंग ही काय आहे? ॲक्शन आहे, तो करत आहे. आपण बोलणार माय ब्रदर इज अ स्विमिंग, ते नृत्य करत आहेत. दे आर डान्सिंग, आम्ही बोलत आहोत. वी आर टॉकिंग. ती पिझ्झा खात आहे. शी इज इटिंग अ पिझ्झा. तो बोर्डकडे बघत आहे. ही इज लुकिंग ॲट द बोर्ड. आपली नेक्स्ट वर्ड ऑर्डर आहे ती म्हणजे STQ. आता S सब्जेक्ट, T टेन्स इंडिकेटर, Q क्वालिटी. आता क्वालिटी म्हणजे काय? तर व्यक्ती किंवा वस्तू, स्थळ हे कसं आहे याचा आन्सर म्हणजेच आपली STQ वर्ड ऑर्डर. फॉर एक्झाम्पल बघा, अमिताभ बच्चन कसे आहेत? अमिताभ बच्चन टॉल आहेत. तर टॉल ही अमिताभ बच्चन यांची क्वालिटी आहे. अमिताभ बच्चन इज अ टॉल. तर टॉल ही त्यांची क्वालिटी आहे. अमिताभ बच्चन हा सब्जेक्ट आहे, इज टेन्स इंडिकेटर आहे आणि टॉल ही क्वालिटी आहे. शी इज ब्युटिफुल गर्ल. आता ब्युटिफुल ही काय आहे? तिची क्वालिटी आहे. म्हणजे ब्युटिफुल या शब्दाने मी तिच्याबद्दल जास्तीची माहिती दिलेली आहे. ती कशी आहे? तर ती ब्युटिफुल आहे. शी इज ब्युटिफुल गर्ल. आय एम शॉर्ट.
तर मी कशी आहे, हाईटने कमी आहे, त्याच्यामुळे शॉर्ट ही काय झाली, माझ्याबद्दलची जास्तीची माहिती झाली. मी कशी आहे, आय एम शॉर्ट. तो स्ट्रॉंग आहे, ही इज स्ट्रॉंग. स्ट्रॉंग ही काय झाली, त्याची क्वालिटी झाली. मी कॉन्फिडंट आहे, आय एम कॉन्फिडंट. कॉन्फिडंट ही काय झाली, माझी क्वालिटी झाली. ती खूप टॉकेटिव्ह आहे. टॉकेटिव्ह म्हणजे बोलकी, तिला खूप बोलायला आवडतं. शी इज टॉकेटिव्ह गर्ल. लास्ट वर्ड ऑर्डर आहे ती म्हणजे STO. आता इथे S स्टँड्स फॉर सब्जेक्ट, T स्टँड्स फॉर टेन्स इंडिकेटर. आता इथे आपण T म्हणून एमिझा न घेता हॅव हॅज घेणार आहोत आणि O स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट. आता STO म्हणजेच काय, माझ्याजवळ काय आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्याजवळ इंग्लिशचं नॉलेज आहे, आय हॅव इंग्लिश नॉलेज. तर माझ्याजवळ इंग्लिशचं नॉलेज आहे, यातला आय हा सब्जेक्ट आहे, हॅव टेन्स इंडिकेटर आहे आणि नॉलेज हे ऑब्जेक्ट आहे. त्यांच्याजवळ कार आहे, दे हॅव अ कार. म्हणजे दे सब्जेक्ट, हॅव टेन्स इंडिकेटर आणि कार हे आहे ऑब्जेक्ट. राम हॅज अ पॉवर. रामजवळ काय, रामजवळ पॉवर आहे, तर रामजवळ पॉवर आहे म्हणजेच राम हॅज अ पॉवर. म्हणजेच इथं आपण जर का आपल्याकडे सिंग्युलर सब्जेक्ट असेल, एकटा एकवचनी सब्जेक्ट असेल, तर आपण हॅजला वापरतो आणि प्लुरल सब्जेक्ट असतील तर आपण हॅवला वापरतो. आय हा अपवाद आहे, आय सिंग्युलर जरी असला तरी आय बरोबर आपण हॅवलाच वापरतो. आता आयचे काही एक्झाम्पल, जसं की माझ्याजवळ ब्लेझर आहे, आय हॅव ब्लेझर. माझ्याजवळ माईक आहे, आय हॅव माईक. मला शॉर्ट हेअर आहेत, आय हॅव शॉर्ट हेअर. माझ्याजवळ इयरिंग्स आहेत, आय हॅव इयरिंग्स. आता आपण पाहूया चारी वर्ड ऑर्डर्सचं कंबाइंड एक्झाम्पल. जसं की पहिल्यांदा मी सांगणार आहे STP. जसं की आय एम अ ट्रेनर, मी ट्रेनर आहे, माझं प्रोफेशन काय आहे, ट्रेनर. मी आता काय करत आहे, मी आता टीचिंग करत आहे, आय एम टीचिंग नाऊ. म्हणजेच माझी टीचिंग करण्याची ऍक्टिव्हिटी सुरू आहे. माझ्याजवळ काय आहे, आय हॅव इंग्लिश नॉलेज. माझ्याजवळ इंग्लिशचं नॉलेज आहे, माझी वर्ड ऑर्डर झाली STO. आणि मी कशी आहे, मी शॉर्ट आहे, आय एम शॉर्ट. शॉर्ट ही झाली माझी क्वालिटी, म्हणजेच STQचं एक्झाम्पल झालं. तर तुम्हीही असेच काही कुणाही बद्दलचे एक्झाम्पल्स या चारही वर्ड ऑर्डर्स मध्ये घेऊ शकतात. आता तुमची टर्न. 4 सेंटेन्सेस स्वतःबद्दल बोला. जसे की आय एम अ स्टुडंट, आय एम लर्निंग इंग्लिश, आय एम कॉन्फिडंट, आय हॅव ड्रीम. रॉंग झालं तरी चालेल, पण सायलेंट बसणं ह्यापेक्षा रॉंग बोललेलं कधीही योग्य आहे. समजलं? तुम्हाला इंग्लिश येत नाही हे खरं नाही, तुम्ही इंग्लिश बोलत नाही हे खरं आहे. तर आता इंग्लिश बोला, स्वतःसोबत, आरशासमोर, फ्रेंड सोबत. आणि 30 दिवसात लोक तुम्हाला विचारतील एवढी इम्प्रूव्हमेंट कशामुळे झाली, तर तेव्हा थोडंसं स्माइल करा आणि बोला ईगल आहे बॉस, आणि थोडा ॲटिट्यूड ही. असेच आणखीन इंग्लिश रिलेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.